नमस्कार मित्रांनो, दीप समजा या MPSC आणि UPSC फाउंडेशन कोर्समध्ये आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर किरण देसले. मी तुम्हाला इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र याबाबत या पुढच्या काही लेक्चर्समध्ये माहिती सांगणार आहे. अर्थशास्त्र MPSC मध्ये त्याला किती महत्त्व आहे आणि काय शिकलं पाहिजे याच्याबद्दल आपण प्राथमिक थोडी चर्चा करूया. मी म्हणतो की MPSCच्या एकूण सर्वच या प्रश्नपत्रिकांमध्ये अर्थशास्त्राला 1/3 इतकं वेटेज आहे. म्हणजे आपण प्री जर विचारात घेतली तर 100 मार्क्स जे GSचे प्रश्न विचारले जातात त्यावर त्यातले इकॉनॉमिक्सवर साधारणतः 15 ते 20 इतके प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्री आपण विचारात घेतले तर 1/5 इतके प्रश्न हे अर्थशास्त्रावर इकॉनॉमिक्सवर विचारले जातात. मेन्स GS जो पार्ट आहे तर 4ही पेपर विचारात घेतले आपण तर एकूण 600 प्रश्न आहेत. तर पेपर 4 हा सायन्स, टेक आणि पूर्णपणे इकॉनॉमिक्सवर आधारित आहे. म्हणजे आपण पेपर 4 मधले 150 प्रश्न घेतले तर साधारणतः 110च्या आसपास हे प्रश्न इकॉनॉमिक्सवर विचारले जातात. म्हणजे 600तले 110 प्रश्न इकॉनॉमिक्सवर आहेत. आणि इतरही पेपर 3 आणि इतर पेपर 2 असे काही विषय विचारात घेतले तर इकॉनॉमिक्स प्लस एन्व्हायरमेंट किंवा इकॉनॉमिक्स प्लस पॉलिटी किंवा इकॉनॉमिक्स प्लस करंट अफेअर्स किंवा इकॉनॉमिक्स प्लस फॉरेन रिलेशन्स या पद्धतीचे आणखी साधारणतः 90 असे प्रश्न आहेत की ते अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सवर विचारले जातात. म्हणजे मी म्हणेन की 600 पैकी सुमारे 200 प्रश्न हे इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रावर विचारले जातात. त्यामुळे आपण विचारात घेतलं तर 1/3 इतके प्रश्न इकॉनॉमिक्सवर आहेत. त्यामुळे आपण जितका अभ्यास करणार आहोत किंवा जितका आपण त्याचा सराव करणार आहोत त्यातला 1/3 वेळ आपल्याला इकॉनॉमिक्सला देणं आवश्यक आहे. दुसरं असं की हा बदलता विषय आहे. म्हणजे माझा इतिहासाचा अभ्यास झाला, माझा भूगोलाचा अभ्यास झाला असं अर्थशास्त्राबाबत हे म्हणणं तितकंसं संयुक्तिक ठरत नाही की माझा इकॉनॉमिक्सचा अभ्यास झाला. कारण ते सतत आपल्याला अपडेट करत राहायला लागतं. सतत इकॉनॉमी बदलत राहते. इकॉनॉमीचे कन्सेप्ट जरी फिक्स असल्या तरी करंटला अनुसरून इतर नवीन अनेक अशा गोष्टी आपल्याला ऐकाव्यात येतात की ज्या आपल्याला माहीत नसतात, ज्या आपल्याला माहीत करून घ्याव्या लागतात. त्यामुळे सतत बदलणारा विषय आहे. त्यामुळे त्याचीही आपल्याला माहिती याद करून घ्यायला लागते. आज आपण या फाउंडेशन कोर्स जो लवकरच सुरू होणार आहे त्यामध्ये अर्थशास्त्राचं फाउंडेशन आपल्याला बघायचं आहे. फाउंडेशन म्हणजे त्याचे बेसिक्स, सिलेबस, प्रश्नपत्रिकांमध्ये काय विचारलं जातं आणि त्याचा अप्रोच अभ्यासाचा कसा असावा हे पुढील काही लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत. आजच्या या लेक्चरमध्ये मी एक प्राथमिक स्वरूप म्हणून एक 2-3 संकल्पना तुम्हाला शिकवणार आहे. त्यात GDP म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आणि राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित GDPच्या व्यतिरिक्त आणखी काही संकल्पना आहेत. त्यांची एक जस्ट आपण आज तोंड ओळख करून घेणार आहोत. प्रॉपर जेव्हा आपण हे शिकायला घेणार आहोत तेव्हा अनेक गोष्टी तुम्हाला कळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न GDP बद्दल चर्चा करणार आहोत. इकॉनॉमिक्सच्या ज्या अनेक स्टार्टअप कन्सेप्ट्स आहेत त्यापैकी एक महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे GDP. असं समजा की भारतामध्ये 2 एंटिटीज आहेत, एक अशोक बेकरी आणि एक रमेश. असं समजा की भारतात या 2च एंटिटी आहेत. अशोक बेकरी ही एक उद्योग संस्था आहे, फर्म, आणि रमेश ही एक कुटुंब संस्था आहे, हाऊस होल्ड. तर काय होतं की अशोक बेकरी 20 रुपयाचा ब्रेड रमेशला विकते. एवढी एक ट्रान्झॅक्शन या आर्थिक वर्षामध्ये होते आणि या बदल्यामध्ये रमेश अशोक बेकरीला 20 रुपये देतो. समजा या देशाचं उत्पन्न मोजायचं राहिलं, म्हणजे या देशात जर 2च एंटिटी राहतात तर या देशाचं उत्पन्न मोजायचं राहिलं तर रमेशने किती कमवले आणि अशोक बेकरीने किती कमवले हे आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आता या फ्लोमध्ये रमेशने तर काहीच कमवलेलं नाही, मग कमवलंय कोणी तर मग अशोक बेकरीने. तर अशोक बेकरीने 20 रुपये कमवलेत, हे त्याचं उत्पन्न झालं. मग या देशाचं उत्पन्न घ्यायचं म्हटलं तर ते पण 20 रुपयेच भरेल. म्हणजे एखाद्या देशाचं उत्पन्न मोजायचं असेल तर उद्योग संस्था आणि कुटुंब संस्था या सर्वांचं उत्पन्न मोजलं तर त्या देशाचं आपल्याला उत्पन्न कळू शकतं, असं ढोबळमानाने सध्या तरी म्हणता येईल. मग अशोक बेकरीने 20 रुपये कमवले, हा त्या देशाचं उत्पन्न आहे, 20 रुपये उत्पन्न. मग आपण त्याला GDP म्हणतो. आता GDPचा अर्थ पुढच्या काही स्लाइड्समध्ये कळतील. हा 20 रुपयाचा आकडा आणखी 2 ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय.
या ब्रेडचं मूल्य किंवा या ब्रेडची किंमत आपण काढली तर त्याची 20 रुपये किंमत आहे. समजा अशोक बेकरीचं उत्पन्न मोजता नाही आलं आणि त्याऐवजी आपण जर ब्रेडचं मूल्य मोजलं तरी पण त्या देशाचं उत्पन्न आपल्याला कळू शकतं. म्हणजे 20 रुपये हा आकडा आपल्याला आणखी एका ठिकाणी बघायला मिळाला. ब्रेडची किंमत, कारण ब्रेडची किंमत जेवढी असेल बरोबर तेवढेच अशोक बेकरीने कमावलेले असतील. हा आकडा आपल्याला आणखी तिसऱ्या ठिकाणी मिळतोय. रमेश किती खर्च करतो? 20 रुपये. कारण कोणीतरी खर्च केलं तर याचा अर्थ कोणाला तरी ते उत्पन्न मिळणार आहे. मग रमेशचा खर्च म्हणजेच अशोक बेकरीचं उत्पन्न. म्हणजे आपण जर एखाद्या देशातल्या संस्थांचं उत्पन्न मोजू शकलो तरी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न काढता येईल, किंवा आपण त्या अर्थव्यवस्थेतल्या वस्तूंचं मूल्य जरी मोजू शकलो तरी त्या देशाचं उत्पन्न मोजता येईल, किंवा एखाद्या देशातल्या सर्व एंटिटीजने केलेला खर्च जरी मोजता आला तरी आपल्याला त्या देशाचं उत्पन्न कळू शकतं. आणि बरोबर आहे हेच की उत्पन्न मोजण्याच्या खरं तर 3 पद्धती आहेत: उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत आणि खर्च पद्धत. आपण एक एक घेऊया. पहिली आहे उत्पन्न पद्धत. त्याला इंग्लिशमध्ये इन्कम मेथड असं म्हणतात. एखाद्या देशामध्ये उत्पन्न कुठल्या कुठल्या मार्गाने मिळू शकतं यावरून जीडीपीचं एक सूत्र बनवलंय. जीडीपी इज इक्वल टू आर प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस पी. RWIP. आर फॉर रेंट म्हणजे भाडं. म्हणजे एखाद्या देशामध्ये देशातली संस्था उत्पन्न कुठल्या मार्गाने कमवू शकतात तर एक आहे भाडं. दुसरा आहे डब्ल्यू फॉर वेजेस. म्हणजे काहींना जो पगार मिळतो तो डब्ल्यू याने आपण डिनोट केलाय. आय फॉर इंटरेस्ट. कोणी भांडवली गुंतवणूक केली आहे, कोणी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, कोणी भांडवल किंवा कर्ज दिलेलं आहे तर त्याला जे काही उत्पन्न मिळणार त्याला आय इंटरेस्ट आपण दर्शवलंय. आणि संस्था किंवा उद्योग जे काही कमवतात त्याला आपण PV फॉर प्रॉफिट असं म्हणूया. तर या 4 मार्गांनी ढोबळमानाने उत्पन्न कमावता येऊ शकतं: रेंट, वेजेस, इंटरेस्ट अँड प्रॉफिट. तर पहिलं स्टार्टअप सूत्र आपल्याला जे मिळतं जीडीपीचं ते आहे R प्लस डब्ल्यू प्लस आय प्लस पी. उत्पन्न पद्धतीने काढलेल्या या सूत्राला रेंट, वेजेस, इंटरेस्ट आणि प्रॉफिट आपण जेव्हा काही काढतो तेव्हा आपल्याला जी व्याख्या जीडीपीची मिळते ती अशी आहे: राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेले उत्पन्न होय. आता प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला काढता येईल. राष्ट्रीय उत्पन्न आपण त्याला ढोबळमानाने सध्या जीडीपी म्हटलंय. म्हणजे एका आर्थिक वर्षामधलं उत्पन्न आपल्याला मोजायचे. आपण जे काही मार्च टू एप्रिल जे काही वर्ष समजतो ते. देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत असलेल्या संस्थांनी कमावलेलं उत्पन्न विचारात घेतात. देशांतर्गत म्हणजे भारतात ते टाटा कंपनीने कमावलेलं उत्पन्न असू शकतं, किंवा मर्सिडीज कंपनीने जी भारतात स्थित आहे तिचंही उत्पन्न आपल्याला मोजायला लागेल, किंवा भारतात भारतीय राहत आहेत तर त्यांनी कमावलेलं उत्पन्नही मोजायला लागेल, किंवा भारतात कोणी परकीय राहत आहेत आणि ते भारतात कमवत आहेत तर त्यांचंही उत्पन्न आपल्याला मोजायला लागेल. म्हणजे इथे भारतीय म्हणण्यापेक्षा भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जे काही उत्पन्न असेल ते इथे मोजायला लागेल. संस्था दोन्ही कुटुंब संस्था असू देत किंवा उद्योग संस्था असू देत, कमावलेले अर्न्ड इन्कमच फक्त विचारात घेतात. असंही काही उत्पन्न आहे जे न कमावताही मिळतं. उदाहरणार्थ नरेगा योजना आहे आणि नाव नोंदवलंय नरेगा योजनेमध्ये, आणि तरी काम नाही मिळालं तर बेरोजगार भत्ता मिळतो. तर बेरोजगार भत्ता हे न कमावता मिळालेलं उत्पन्न आहे. तर असलं उत्पन्न जीडीपी मोजताना विचारात घेत नाहीत. तर कुठलं उत्पन्न विचारात घेतात? फक्त कमावलेलंच उत्पन्न विचारात घेतात. इंग्लिशमध्ये आपल्याला व्याख्या सांगता येईल: द अर्न्ड इन्कम, अर्न्ड म्हणजे कमावलेलं, ऑफ ऑल हाऊसहोल्ड्स अँड फर्म्स. हाऊसहोल्ड्स म्हणजे कुटुंब संस्था, फर्म्स म्हणजे उद्योग संस्था, विदिन अ नेशन, आपण ज्याला जिओग्राफिकल बाउंड्री असं म्हटलं, भौगोलिक सीमेच्या अंतर्गत, इन गिवन फायनान्शियल इयर इज नॅशनल इन्कम. तर उत्पन्न पद्धतीनुसार आहे RWIP हे सूत्र. आपण पुढची पद्धत घेऊया, उत्पादन पद्धत. याला प्रोडक्ट मेथड असं म्हणतात. म्हणजे एखाद्या देशामध्ये जे काही वस्तू तयार होत आहेत त्यांचं मूल्य जरी मोजता आलं तरी आपल्याला त्या देशाचं उत्पन्न कळू शकतं. पण एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये फक्त वस्तूच बनत नाहीत तर आणखी काहीतरी बनतं, आणि जे बनतं ते आहे सेवा, सर्व्हिसेस. तर एखाद्या देशात बनलेल्या वस्तू
आणि सेवा यांचं मूल्य मोजता आलं तरी आपल्याला जीडीपी मोजता येईल. तर जीडीपीचं सूत्र आहे G+S-IC. आता जी फॉर व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड एस फॉर व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस. जी म्हणजे गुड्स नाही, गुड्सचं मूल्य म्हणजे व्हॅल्यू ऑफ गुड्स म्हणजे एखाद्या देशाचं उत्पन्न किती, तर 100 ब्रेड 200 ब्रेड असं नाही सांगता येत, ते रुपयात सांगायला लागतं. म्हणून व्हॅल्यू ऑफ गुड्स म्हणजे 20 रुपये हे त्या देशाचं उत्पन्न आहे. एस फॉर सर्व्हिसेस म्हणजे नॉट इथे सर्व्हिसेस नाही तर व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस. तर सर्व वस्तूंचे मूल्य आणि सर्व सेवांचे मूल्य मोजायला लागतं. इथे आणखी एक संकल्पना आहे -IC म्हणजे इंटरमिजिएट कन्झम्पशन. अशा काही वस्तू आहेत किंवा अशा काही सेवा आहेत ज्या मध्येच वापरल्या जातात पण त्या शेवटी अंतिम राहत आहेत. उदाहरणार्थ समजा एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये 100 पोते गहू बनतात, तर 100 पोते गव्हांचं मूल्य आपल्याला मोजायला लागेल. पण समजा त्यातल्या 50 पोते गव्हांपासून ब्रेड बनतायत, तर मग आपल्याला ब्रेडचं मूल्य पण मोजायला लागेल. मग काय होतं की त्यातल्या 50 पोते गहू हे डबल काउंट होतात. म्हणून अशा वेळी आपल्याला काय करायला लागतं, असे 50 पोते गहू जे पुन्हा आणखी कुठल्या तरी दुसऱ्या वस्तू करताना वापरले गेलेले असतील, तर ते 50 पोते गव्हाचे मूल्य आपल्याला वजा करायला लागतं आणि त्याला इथे नाव आहे IC, इंटरमिजिएट कन्झम्पशन. अशा काही वस्तू आहेत ज्या आंतरसंक्रामक वस्तू म्हणून इंटरमिजिएट कन्झम होणाऱ्या वस्तू आहेत. उदाहरणार्थ समजा ब्रेडचं मूल्य मोजलं, पण ब्रेडपासून सँडविच बनत असतील तर ब्रेडचं मूल्य वजा करायचं, सँडविचचं मूल्य मोजायचं. समजा प्लायवूड आहे आणि प्लायवूडचं मूल्य मोजलं, पण प्लायवूडपासून फर्निचर बनत असतील तर फर्निचरचं मूल्य मोजायचं, प्लायवूडचं मूल्य त्यातनं वजा करायचं. तर आपल्याला सूत्र मिळालंय G+S-IC. यावरून आपल्याला एक खूप सुंदर व्याख्या बनवता येते जीडीपीची. उत्पादन पद्धतीनुसार जीडीपीचं सूत्र आहे G+S-IC. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य होय. पुन्हा यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण बघितलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत म्हणजे भौगोलिक सीमेच्या अंतर्गत उत्पादित होणाऱ्या वस्तू. म्हणजे मग त्या टाटाने बनवल्या काय आणि मर्सिडीजने बनवल्या काय, पण त्या आपल्याला देशांतर्गत बनणाऱ्या सर्व वस्तू विचारात घ्यायच्यात. सर्व अंतिम वस्तू, फायनल गुड्स. अंतिम हा शब्द आणखी महत्त्वाचा. अंतिम या अर्थाने कारण आपण यातनं आंतरसंक्रामक वस्तूचं मूल्य वजा करून टाकलंय. म्हणजे फायनल जे शेवटी राहतं ना त्यांचंच मूल्य आपल्याला मोजायला लागतं. म्हणून अंतिम शब्द अत्यंत महत्त्वाचा. यात अंतिम शब्द नसेल तर ही व्याख्या कदाचित अपुरी राहील. मूल्य हा शब्द महत्त्वाचा. अंतिम वस्तू आणि सेवा नाहीत, अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य. द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ, मॉनिटरी व्हॅल्यू म्हणजे मूल्य आपण जे रुपयात एक्सप्रेस करू ते. द मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स, फायनल महत्त्वाचा, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युस्ड विदिन अ नेशन इन गिव्हन फायनान्शियल इयर इज नॅशनल इन्कम. आता प्रोड्युस्ड म्हणजे उत्पादित हा आणखी एक शब्द यात आला. उत्पादित म्हणजे याच वर्षात उत्पादित झालेल्या वस्तू किंवा सेवांचं मूल्य आपल्याला मोजायला लागतं. समजा 2011 मध्ये घर बनलंय आणि ते विकलं आणि आता पुन्हा ते रिसेल होतंय आता यावर्षी, तर त्याचं मूल्य इथे मोजलं जाणार नाही, कारण या आर्थिक वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तूंचंच मूल्य मोजायला लागतं. एक UPSC प्री 2013चा प्रश्न बघूया. आपण तो मराठीत ट्रान्सलेट केलाय. एका विशिष्ट कालावधीसाठी एखाद्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 1. नागरिकांनी उत्पादित केलेल्या वस्तू व सेवांचे एकूण मूल्य. 2. एकूण उपभोग आणि गुंतवणूक खर्चाची बेरीज. 3. सर्व व्यक्तींच्या वैयक्तिक उत्पन्नाची बेरीज. आणि 4. उत्पादित सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. तर चौथी व्याख्या आपण आत्ताच बघितली. उत्पादित सर्व म्हणजे प्रोड्युस्ड सर्व अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यामुळे चौथा ऑप्शन हा यातला बरोबर आहे. STI प्री 2016ला आयोगाने विचारलेला प्रश्न आहे. स्थूल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण GDP असं म्हटलं, चा अर्थ आहे. GDP म्हणजे काय, तर स्थूल राष्ट्रीय उत्पादन GNP तर नाहीच, नक्कीच नाही. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP हे पण नाही. C. एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, तर हे बरोबर आहे. एका देशाच्या, मी आत्ताच म्हटलं की भौगोलिक सीमेच्या आत
उत्पादित झालेल्या प्रोड्यूस्ड झालेल्या वस्तू व सेवा, फक्त यात आणखी एक शब्द हवा होता, वस्तू व सेवांचे मूल्य. पण अपुरे का होईना हे विधान मात्र बरोबर आहे की जीडीपीचा अर्थ आहे एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा, अर्थातच त्यांचं मूल्य. त्यामुळे यातला सी हे ऑप्शन आपल्याला बरोबर निवडायला लागतं. 3चं सी, फक्त तिसरा ऑप्शन बरोबर आहे. आता तिसरी पद्धत बघूया आपण. उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत बघितली. तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत, एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथडने आता देशामध्ये खर्च कोण कोण करतायत, तर कुठल्या कुठल्या पद्धतीने खर्च होऊ शकतो, तर सी आणि आय या दोन संकल्पना आपल्याला टाकायला लागतात. सी फॉर कन्झम्पशन, म्हणजे आपण विविध वस्तूचा उपभोग घेण्यासाठी त्या वस्तू जेव्हा खरेदी करतो त्यासाठी आपण जो खर्च करतो तो खर्च म्हणजे सी, कन्झम्पशन. म्हणजे मी मोबाईल घेतला, की मी फ्रीज घेतला, मी भाजीपाला घेतला, या बदल्यात मला जे पैसे द्यायला लागतील त्याला सी, कन्झम्पशन टाकायला लागेल. दुसरा शब्द आहे यामध्ये आय फॉर इन्व्हेस्टमेंट. आपण खर्च आणखी एका गोष्टीसाठी करतो, गुंतवणूक. समजा मी शेअर्स घेतले, मी घर घेतलं, मी दुकान घेतलं, यात मी गाडी घेतली, यात मी जे काही गुंतवणूक करणार आहे, गाडी नाही पण मी गुंतवणूक उत्पन्न मिळण्यासाठी जी करणार आहे त्याला म्हटलं मी आय फॉर इन्व्हेस्टमेंट. तर दोन पद्धतीने खर्च होतो, एक कन्झम्पशन आणि एक आहे इन्व्हेस्टमेंट. पण यात काही एरर्स अशा येतात की आपण दोनच घटक विचारात घेतलेत, अशोक बेकरी आणि रमेश. पण याच्यामध्ये आणखी दोन एंटिटीज आपल्याला वाढवायला लागतात. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे सरकार, गव्हर्नमेंट. कारण सरकारही खर्च करत असतं, मग तो खर्च मोजायला लागेल. उदाहरणार्थ अशोक बेकरीने बनवलेले काही ब्रेड सरकारही विकत घेतं. आता सरकार ब्रेड तर नाही विकत घेत, पण एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये गहू विकत घेतं जेणेकरून रेशन दुकानांमध्ये ते विकता येईल, किंवा साखर विकत घेतं जेणेकरून रेशन दुकानांमध्ये ती विकता येईल. मग त्या बदल्यात सरकार त्या विक्रेत्यांना पैसे देतं, तर तोही खर्च मोजायला लागेल. मग तो खर्च मोजण्यासाठी हे सूत्र आपल्याला थोडं विस्तृत बनवायला लागतं. मग सरकारने केलेला खर्च यासाठी आपल्याला जो शब्द वापरायला लागतो किंवा जो इथे संकल्पना वापरायला लागते ती आहे जी फॉर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. आणखी एक गोष्ट विचारात घ्यायला लागेल. आता रमेश जो काही वस्तू विकत घेतो, तो आता या अर्थव्यवस्थेत ब्रेड विकत घेतो, पण हे बंदिस्त अर्थव्यवस्थेसाठी खरं आहे. पण खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण अशाही वस्तू अशा खरेदी करतो ज्या आपण बाहेरनं मागवतो. म्हणजे अशा वस्तू, समजा एक ब्रेड बाहेरनं मागवला आणि रमेशनं तो खर्च केला, तर रमेशने खर्च केलेले ते पैसे भारतात नाही राहणार, ते दुसऱ्या देशाला मिळतील. मग इथे आपल्याला आणखी एक घटक विचारात घ्यायला लागतात, ते आहे उर्वरित जग, रेस्ट ऑफ द वर्ल्ड. आता अशोक बेकरीचे काही ब्रेड्स हे बाहेर विकले जातात, किंवा रमेश काही ब्रेड बाहेरनं विकत घेतो. मग ही एरर काढून टाकण्यासाठी आपल्याला आणखी एक सूत्र यात टाकायला लागतं, किंवा आणखी काही संकल्पना टाकायला लागतात. एक्स मायनस एम, एक्स फॉर एक्सपोर्ट, एम फॉर इम्पोर्ट. तर अशोक बेकरीने जर काही ब्रेड बाहेर विकले, त्या बदल्यामध्ये परकीय जो खर्च करणार तो यात ऍड करायला लागेल, त्यामुळे एक्स. आणि रमेशने समजा काही ब्रेड बाहेरनं दुसऱ्या देशातनं विकत घेतले, तर त्या बदल्यात रमेशने जे पैसे दिलेले आहेत ते आपल्या देशाच्या उत्पन्नात मोजता येणार नाहीत. म्हणजे आपण एखादी वस्तू इम्पोर्ट केली तर ते पैसे दुसऱ्या देशाच्या उत्पन्नात मोजायला लागतील, आपल्या देशाच्या उत्पन्नात ते मोजता येणार नाहीत. त्यामुळे आपल्याला एक एम यातनं वजा करायला लागतो, एम फॉर इम्पोर्ट. एक्स एक्सपोर्ट, आता पहिला याचं स्पेलिंग EXP, तर ई उच्चारायला थोडं कठीण आहे किंवा म्हणून एक्स आपण वापरलाय. आणि इम्पोर्टचं स्पेलिंग IMP, तर आय आपण वगळला म्हणून एम घेतलाय. तर तिसरं आणि महत्वाचं सूत्र बनतं GDP इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस X मायनस M. पुन्हा सांगतो, C कन्झम्पशन, I इन्व्हेस्टमेंट, G गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, X एक्सपोर्ट, M इम्पोर्ट. X मायनस M याला नेट एक्सपोर्ट किंवा नेट इम्पोर्ट असंही म्हणता येतं. यावरून आपल्याला तिसरी व्याख्या जीडीपीची करता येते. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत सर्व संस्था, म्हणजे कुटुंब संस्था असू देत, उद्योग संस्था असू देत, यांनी केलेला खर्च. तो दोन प्रकारचा असू शकतो, कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट. व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य होय. पुन्हा सांगतो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत कुटुंब संस्थांनी आणि उद्योग संस्थांनी म्हणजे C आणि I, सरकारने केलेला खर्च म्हणजे G, आणि निव्वळ निर्यात मूल्य म्हणजे X मायनस M.
इंग्लिशमध्ये द नॅशनल इन्कम इज द टोटल ऑफ एक्सपेंडिचर ऑफ हाऊसहोल्ड्स, फर्म्स अँड गव्हर्नमेंट अँड द व्हॅल्यू ऑफ नेट एक्सपोर्ट्स इन द गिवन फायनान्शियल इयर. या स्लाइडमध्ये आपल्याला तीनही पद्धती कम्पेअर करता येतात. आपण कन्क्लूड करूया. 3 पद्धती आहेत जीडीपी मोजण्याच्या: उत्पन्न पद्धत, उत्पादन पद्धत, खर्च पद्धत. उत्पन्न पद्धत सूत्र आहे R+W+I+P. उत्पादन पद्धतीचं सूत्र आहे G+S-IC. खर्च पद्धतीचं सूत्र आहे C+I+G+X-M. आपण जीडीपी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया आता. जी फॉर ग्रॉस. ग्रॉस 2 शब्द आहेत, ग्रॉस आणि नेट. तर पुढच्या स्लाइड शो मध्ये याच्यातला फरक आपल्याला कळेल. पण ग्रॉस म्हणजे ढोबळ बाणाने जे काही उत्पन्न आपल्याला मिळतं ते मोजायला लागतं. डी फॉर डोमेस्टिक. डोमेस्टिक साठी इथे शब्द वापरला आहे देशांतर्गत, म्हणजे भौगोलिक सीमेच्या आत, विद इन अ नेशन, म्हणून डी फॉर डोमेस्टिक. आणि पी फॉर प्रॉडक्ट. तर उत्पादन पद्धतीनुसार काढलेलं जे काही उत्पन्न आहे त्याला आपण पी असा शब्द वापरतो. जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. खरं तर पहिली जी पद्धत आहे उत्पन्न पद्धत, त्या पद्धतीने मोजलेल्या उत्पन्नाला जीडीई असं म्हणतात. जीडीआय, ग्रॉस डोमेस्टिक इन्कम. आणि खर्च पद्धतीने जे काही मोजले त्याला म्हणतात जीडीई, ग्रॉस डोमेस्टिक एक्सपेंडिचर. पण या तीनही पद्धतींनी जरी उत्पन्न मोजलं तरी मायक्रो इकॉनॉमिक मॉडेलवर या तीनही पद्धतीचं उत्पन्न हे सारखं भरायला पाहिजे, म्हणून आपण सगळ्यांसाठी एकच शब्द वापरतो, एकच संकल्पना वापरतो, जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एक प्रश्न बघूया. एमपीएससी मेन्स पेपर 4 2014 विचारला होता प्रश्न. समजा 2012 मध्ये उपभोग खर्च 12 कोटी रुपये आहे, गुंतवणूक खर्च 8 कोटी रुपये आहे, शासनाने प्रकल्पांवर 10 कोटी रुपये खर्च केले, तसेच निर्यात 5 कोटींची झाली आणि आयात 6 कोटींची होती, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन किती असेल? आपल्याला तिसरं सूत्र वापरायला लागेल. जीडीपी इज इक्वल टू C+I+G+X-M. इथे दिसतं आपल्याला सी म्हणजे कन्झम्पशन, उपभोग खर्च 12 आहे, आय इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक खर्च आहे 8, शासनाने केलेला खर्च 10 कोटी, जी आहे 10, निर्यात 5 कोटींची, एक्स 5 आहे, इम्पोर्ट आयात 6 कोटींची आहे, -6. आपल्याला या सर्वांची बेरीज 30 येते आणि कंसातली बेरीज -1 येते. आपल्याला उत्तर मिळतं 29 कोटी. या देशाचं उत्पन्न आहे 29 कोटी. दुसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतो. धन्यवाद मित्रांनो. आपण जीडीपी या अत्यंत बेसिक संकल्पना या व्हिडिओमध्ये शिकलो. पुढच्या स्लाइड्समध्ये किंवा पुढच्या स्लाइड शोमध्ये आपल्याला जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी या संकल्पनांवर चर्चा करायची. नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी या राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित अशा 4 संकल्पनांचा आपण तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या स्लाइड्समध्ये बघितलं की जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचे 3 पद्धतींनी आपण जीडीपी काढू शकतो आणि त्याच्यावरनं 3 व्याख्या बनतात: उत्पन्न, उत्पादन आणि खर्च पद्धतीनुसार. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशांतर्गत संस्थांनी कमावलेलं उत्पन्न किंवा उत्पादित होणाऱ्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य किंवा कुटुंब संस्थांनी, उद्योग संस्थांनी व सरकारने केलेला खर्च आणि निव्वळ निर्यात मूल्य. आपण आकडे जर बघितले तर 2018-19 मध्ये जीडीपीचा आकडा आपल्याला दिसतो या स्लाइडमध्ये 140.8 लाख कोटी रुपये. 2018-19च्या पुढे लिहिलं पीई म्हणजे प्रोव्हिजनल एस्टिमेट्स, आणि हे आकडे जे काही काढलेले आहेत ते खाली दिले आपण कॉन्स्टंट मार्केट प्राइस बेस इयर 2011-12 नुसार. तर कॉन्स्टंट मार्केट प्राइस म्हणजे काय आणि बेस इयर म्हणजे काय हे आपण नंतरच्या स्लाइड शो मध्ये बघूया. तुर्त एवढं लक्षात ठेवा, जीडीपी भारताचा 18-19 मध्ये 140.8 लाख कोटी रुपये होता. आता मागच्या वर्षाच्या जीडीपी पेक्षा या जीडीपी मध्ये किती फरक पडला किंवा कितीने वाढ झाली हे लाल रंगाच्या अक्षराने दाखवले. तिथे 6.8%. 17-18 पेक्षा 18-19 मध्ये जीडीपी मध्ये 6.8% वाढ झाली.
15, 16 ते 18, 19 आपल्याला लाल रंगाचा जो आलेख दिसतोय त्याच्यावरून आपल्याला कळतं की 16, 17 मध्ये जीडीपी मध्ये सर्वाधिक वाढ झालेली 8.2%. आता हे जे आकडे आहेत 8%, 8.2%, 7.2% किंवा 6.8%, त्याला आपण जीडीपी वृद्धी दर, जीडीपी ग्रोथ रेट असं म्हणतो. तर आपण जीडीपी शिकलो, जीडीपी काय आहे, आणि आपल्याला कळतं की 140.8 लाख कोटी रुपये इतका भारताचा जीडीपी आहे. आपण दुसरी संकल्पना बघूया आता, जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. कोणता शब्द बदलला आता, डोमेस्टिकच्या ऐवजी झाला तर शब्द नॅशनल. नॅशनल साठी आपण एक उदाहरण विचारात घेऊया. समजा भारतामध्ये 5 व्यक्ती आहेत आणि ते प्रत्येकी 100 रुपये कमवतात. आता रंगीत जे व्यक्ती दाखवले ते भारतीय आहेत आणि एक ब्लॅक अँड व्हाईट जो दाखवला आहे तो आहे एक इंग्रज आहे आणि तो भारतात राहतो आणि भारतात तो उत्पन्न कमवतो. तर या सर्वांनी प्रत्येकी 100 रुपये कमवले आणि जे काही उत्पन्न होईल ते भारताचं उत्पन्न जीडीपी आहे 500 रुपये. आपण बघितलं जीडीपीची व्याख्या करताना आपण देशांतर्गत असा शब्द वापरला, डोमेस्टिक असा शब्द वापरला. म्हणजे भौगोलिक सीमेच्या आत, म्हणजे कोणी कमवलं हे विचारात घ्यायचं नाही, भौगोलिक सीमेच्या आत जे काही उत्पन्न कमवलं जाईल त्याला आपण म्हटलं जीडीपी. या 5 व्यक्तींनी जे काही कमवलं ते सगळंच भारताच्या उत्पन्नात गणलं जाईल. तो इंग्रज असो, अमेरिकन असो किंवा युरोपियन असो. मग भारताचा जीडीपी झाला 500. याच पद्धतीने समजा इंग्लंडमध्ये 2 इंग्रज राहतात आणि 2 भारतीय इथनं तिथे स्थलांतरित झालेत आणि ते तिथे काही उत्पन्न कमवतात. आता भारतीय इंग्लंडमध्ये तो इंग्रज आहे की भारतीय आहे हे विचारात घेतलं जात नाही. इंग्लंडच्या या भौगोलिक सीमेच्या आत जे काही उत्पन्न मिळवलं जाईल, कमवलं जाईल, त्याला आपण म्हणूया इंग्लंडचा जीडीपी. मग इंग्लंडचा जीडीपी या उदाहरणात आहे 400. पण आपण जेव्हा जीडीपी वरनं जीएनपी वर जातो तेव्हा डी, डोमेस्टिकच्या ऐवजी आपण वापरतो एन, नॅशनल. म्हणजे भारताने कमवलेलं नाही विचारात घ्यायचं, आता भारतीयांनी कमवलेलं विचारात घ्यायचं. म्हणजे या स्लाइडमध्ये जे रंगीत व्यक्ती दाखवत आहेत त्यांनी कमवलेलं उत्पन्न विचारात घ्यायचं. मग भारतीयांनी किती कमवलेलं दिसतंय आपल्याला, तर भारतीयांनी कमवलेलं दिसतंय 600 रुपये. 400 भारतात आणि 200 इंग्लंडमध्ये. मग भारताचा जीएनपी झाला 600. तसंच इंग्लंडचा जीएनपी आपण कॅल्क्युलेट करायचा म्हटलं तर 2 इंग्रज जे इंग्लंडमध्ये आहेत आणि 1 इंग्रज जो भारतात आहे त्या सर्वांचं उत्पन्न मोजायला लागेल. तर इंग्लंडचा जीएनपी भरेल 300. आपण सूत्रात स्वरूपात हे मांडायचं ठरवलं तर जे भारतीय इंग्लंडमध्ये राहतात त्यांच्यासाठी आपण इथे सांकेतिक शब्द वापरणार आहे एक्स, सांकेतिक अक्षर वापरणार आहे एक्स. जणू काय आपण त्याला एक्सपोर्ट केलंय एक्स म्हणून एक्स. आणि त्या इंग्रजाचं उत्पन्न जो भारतात राहतोय त्याला जणू काय आपण इम्पोर्ट केलाय, त्याच्यासाठी आपण वापरणारे शब्द किंवा अंक अक्षर एम. मग आपल्याला सूत्र मिळतं जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. एक्स म्हणजे ते जे भारतीय इंग्लंडमध्ये आहेत त्यांनी कमवलेलं उत्पन्न ऍड करायला लागेल आणि एम म्हणजे जो इंग्रज भारतात राहतोय त्याने कमवलेलं उत्पन्न आपल्याला वजा करायला लागेल. हे आकडे जर आपण टाकले तर जीएनपी भारताचा 600 आहे, भारताचा जीडीपी 500 आहे, त्यात 200 ऍड केले जे भारतीयांनी कमवलेले इंग्लंडमध्ये आणि 100 मायनस केले जे इंग्रजाने कमवले भारतामध्ये. एक्स म्हणजे इथे एक्स म्हणजे फक्त एवढंच नसतं, सूत्रामध्ये परफेक्ट शब्द सांगायचे झाले तर एक्स म्हणजे परदेशात राहणाऱ्या स्वकीयांनी मायदेशी पाठवलेलं उत्पन्न, निर्यातीतील व्यापार शेष आणि व्याज प्राप्ती असा त्याचा अर्थ होतो. आणि एम साठी परफेक्ट शब्द आहे परकीयांनी देशातून त्यांच्या मायदेशात पाठवलेलं उत्पन्न आणि निर्यात आणि आयातीतील तफावत. पुन्हा एकदा सूत्र मांडूया, जीएनपी बरोबर जीडीपी प्लस एक्स मायनस एम. एमपीएससी मेन्स 2017ला प्रश्न विचारला गेलेला आहे. देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेले उत्पन्न वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेले उत्पन्न म्हणजे खालीलपैकी कोणती संज्ञा होय. हे वाक्य आपण जर व्यवस्थित वाचलं तर पहिलं जो पार्ट आहे म्हणजे देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत ही जीडीपीची व्याख्या आहे जी आपण आधीच्या स्लाइड शो मध्ये बघितली. जीडीपी म्हणजे देशातील अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारी किंमत म्हणजेच मूल्य. जीडीपी अधिक भारतीयांनी इतर देशात कमावलेलं उत्पन्न म्हणजे अधिक एक्स
वजा परदेशी व्यक्तींनी भारतात कमावलेलं उत्पन्न म्हणजे -M. मग आपल्याला काय मिळेल? आपल्याला मिळेल GNP, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. त्यामुळे दुसरा ऑप्शन आपल्याला निवडायला लागतं. हे जे काही वर्णन आहे ते वर्णन आहे GNPचं, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्टचं. आकड्यांच्या स्वरूपात बघूया. भारताचा GDP आपण आत्ताच बघितलं 140.8 लाख कोटी रुपये होता 2018-19 मध्ये. तसंच भारताचा GNP आहे 139 लाख कोटी रुपये. GDP जास्त आहे आणि GNP थोडा कमी आहे. म्हणजे आपल्याला असं सूत्र मांडता येईल की GDP हा जास्त आहे GNP पेक्षा. या सूत्रावरून आपल्याला काय आकलन होतंय तेही बघूया. GNP पेक्षा GDP जास्त आहे याचा अर्थ खूप साध्या शब्दात असं सांगता येईल की भारताचं उत्पन्न जेवढं आहे तेवढं भारतीयांचं नाही, किंवा भारतीयांपेक्षा भारताचं उत्पन्न जास्त आहे. यावरून आपण असा अनुमान काढू शकतो, किंवा पुन्हा असं निरीक्षण सांगू शकतो की समजा इंग्लंड आणि भारतच आहेत फक्त जगामध्ये आणि ते दोनच देश आहेत, तर त्या दोन देशांच्या बाबतीत आपल्याला या सूत्रावरून असं सांगता येईल की जेवढे भारतीय इंग्लंडमध्ये जाऊन कमवतात त्यापेक्षा जास्त इंग्रज भारतात येऊन कमवतात, असं त्याचा अर्थ होतो. पुन्हा साध्या भाषेत सांगतो की GDP जास्त आहे याचा अर्थ आणि GNP कमी आहे याचा अर्थ देशातल्या काही उत्पन्नाचं बहिर्गमन होते. म्हणजे देशातलं काही उत्पन्न जरी भौगोलिक सीमेच्या आत कमावलं जात आहे तरी काही उत्पन्न हे भारतातून बाहेर निघून जात आहे, असा त्याचा अर्थ होतो. आपण तिसरं सूत्र बघूया, नेट नॅशनल प्रोडक्ट, NNP. आपण आता ग्रॉस हा शब्द बदलला आणि त्याच्याऐवजी शब्द वापरला आता नेट. नेट म्हणजे निव्वळ, ग्रॉस म्हणजे ढोबळ आणि नेट म्हणजे निव्वळ. आणि ग्रॉसवरून नेटवर जायचं असेल तर कसं जाता येईल ते बघूया. एक उदाहरण विचारात घेऊया आपण. समजा एक महिला आहे आणि तिच्याकडे शिलाई मशीन आहे आणि ती वर्षभर कपडे शिवते. या वर्षी तिने वर्षभर कपडे शिवून 5,000 रुपये कमवले. 5,000 रुपये तिला जे काही उत्पन्न मिळालं त्याला म्हणूया आपण ग्रॉस, ढोबळ उत्पन्न मिळालं तिला 5,000 रुपये. एकदा तिच्या पतीला अडचण आली आणि त्यांनी तिच्याकडनं पैसे मागितले की मला थोडे पैसे हवेत, तू वर्षभरात किती कमवले? ती म्हटली 5,000. मग मला 5,000 रुपयाची गरज आहे. तिने पर्स चेक केली तर तिच्या पर्समध्ये फक्त 4,000च होते. मग 1,000 रुपये गेले कुठे? तर तिने सांगितलं की 1,000 रुपये ते शिलाई मशीनमध्येच खराब झालेलं, त्याला थोडं ऑइलिंग करायला लागलं, त्याचे काही पार्ट्स खराब झाले ते बदलावे लागले, त्याच्यासाठी दोरा, कात्री, बटन्स अशा अनेक वस्तू लागल्या, ते मागवाव्या लागल्या. असे 1,000 रुपये खर्च झाले आणि मग माझ्या हातात उरले ते 4,000 रुपये. तर 5,000 हे तिचं ग्रॉस इन्कम जरी असलं तरी हातात राहिले 4,000, त्याला म्हणायचं नेट. पण ढोबळवरून निव्वळ यायचं असेल तर मग आपण काय वजा केलं इथे? 1,000 रुपये. मग 1,000 रुपये याला म्हणतात घसारा, डिप्रिसिएशन. म्हणजे ग्रॉसवरून नेटवर जायचं असेल तर डिप्रिसिएशन वजा करायला लागतं. डिप्रिसिएशन म्हणजे उत्पादन घेण्यासाठी, उत्पन्न मिळवण्यासाठी जे उत्पन्न खर्च करायला लागतं. म्हणजे यंत्रांची झीज होत असते, यंत्र जुनी होत असतात, त्याच्यासाठी आणखी काही उपकरणांची, आणखी काही साहित्य साधनांची गरज भासत असते. या सर्वांवर खर्च करायला लागतो. तो जो काही खर्च करायला लागतं त्याला म्हणतात डिप्रिसिएशन, डी, घसारा. तो ग्रॉसवरनं नेटवर जायचं असेल तर आपल्याला जे वजा करायला लागतं त्याला आपण डिप्रिसिएशन असं म्हणतो. म्हणजे आपल्याला सूत्र मांडता येईल NNP = GNP - D. जर आपल्याला G मधला ग्रॉस बदलायचा असेल आणि त्याला नेट करायचं असेल तर आपल्याला जे वजा करायला लागतं ते आहे D. म्हणजे NNP = GNP - D. D डिप्रिसिएशन, घसारा. आपण बघितलं GDP 140.8 लाख कोटी रुपये आहे, GNP 139.3 लाख कोटी रुपये आहे, NNP मात्र 123.3 लाख कोटी रुपये आहे. 139 आणि 123 याच्यातला जो फरक आहे तो आहे घसारा. इतर देशांच्या मानाने तुलनेने भारतात हा घसारा जास्त आहे. जरी आपण 139 लाख कोटी रुपये कमवत असलो तरी हातात राहतात
123 लाख कोटी रुपये. नेट इन्कम आहे 123 लाख कोटी रुपये. पहिल्या जीडीपी या संकल्पनेवरनं आपल्याला आणखी चौथ्या संकल्पनेवर थेट जाता येऊ शकतं, एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. फक्त जीडीपी मधला जी बदलायचा असेल तरी आपल्याला त्यातनं डिप्रिसिएशन वजा करावं लागू शकतं. आपल्याला जे मिळतं ते आहे एनडीपी, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. जीडीपी मधनं डी मायनस केला तर आपल्याला जे मिळतं ते मिळतं एनडीपी. या सूत्रांचा पडताळा आपल्याला दोन पद्धतीने घेता येऊ शकतो. एक, बॉक्सच्या स्वरूपात जीडीपी वरनं जीएनपी काढायचं असेल आपल्याला तर आपण सूत्र बघितलं, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस एक्स मायनस एम. आपल्याला जीएनपी वरनं एनएनपी वर जायचं असेल तर आपल्याला घसारा वजा करायला लागतो. आपल्याला जे मिळतं ते मिळतं एनएनपी. एनएनपी इज इक्वल टू जीएनपी मायनस डी. तसंच आपल्याला चौथी संकल्पना एनडीपी काढायचं असेल तर आपल्याला जीडीपी वरनं डी वजा करायला लागतो. एनडीपी इज इक्वल टू जीडीपी मायनस डी. या चारही संकल्पना या एकमेकांशी निगडीत आहेत, एकमेकांशी जुळलेल्या आहेत. या संकल्पना पुन्हा फ्लो पद्धतीने आपल्याला मांडायच्या झाल्या तर त्या अशा मांडता येतात. वरनं सुरुवात करूया. जीडीपी वरचा एरो बघा, जीडीपी प्लस एक्स मायनस एम म्हणजे जीएनपी. आपण राईट हँड साइडचा एरो बघूया. जीएनपी मधनं डी वजा केलं तर आपल्याला मिळतं एनएनपी. लेफ्ट हँड साइडचा एरो बघा, जीडीपी मायनस डी इज इक्वल टू एनडीपी. आणि एनडीपी वरनं आपल्याला एनएनपी वर जायचं असेल तर खालचा एरो एनडीपी प्लस एक्स मायनस एम आपल्याला मिळतं एनएनपी. या चारही सूत्रांवरनं आपल्याला आलटून पालटून फिरता येतं. या चार सूत्रांवर आयोग सतत प्रश्न विचारत असतं. या अत्यंत स्टार्टअप संकल्पना आहेत. यावरनं आपल्याला आणखी बऱ्याचशा गोष्टी कळायला लागतात की भारत कुठल्या पद्धतीने उत्पन्न मोजतो, वर्ल्ड बँक कुठलं उत्पन्न गृहीत धरतं, यूएनडीपी जेव्हा मानव विकास निर्देशांक मोजते तेव्हा ते उत्पन्न, साक्षरता आणि आरोग्य विचारात घेतं. तर तेव्हा ते उत्पन्न म्हणून या चार संकल्पनांमधलं कोणती संकल्पना विचारात घेतं, या सर्वांचा अभ्यास आपल्याला पुढच्या नंतरच्या स्लाइड्समध्ये करता येईल. तूर्त या चार संकल्पनांमध्ये काय फरक आहे आणि त्या एकमेकांशी कशा निगडीत आहेत त्याची चर्चा आपण या स्लाइड्समध्ये केली. अत्यंत स्टार्टअप संकल्पनांचा आपण विचार केला, जीडीपी, जीएनपी, एनएनपी आणि एनडीपी. धन्यवाद.